नमस्कार श्रोतो. माझं नाव अभिनीत जावळे, असिस्टंट प्रोफेसर ॲट डॉक्टर डी वाय पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी. आज मी आलो आहे माइंड मॅनेजमेंट या इन्स्टिट्यूटमध्ये आणि माझे आजचे गेस्ट आहेत डॉक्टर जयदीप पाटील. नमस्कार सर. सर, तर हा पूर्ण आजचा जो पॉडकास्ट वगैरेचा विषय होता, तर त्याच्या आधी तुमचं डॉक्टर की पद कशात आहे हे जर तुम्ही आमच्या श्रोतांना पहिले सांगितलं तर खूप चांगलं होईल. तर 2002 ला MBBSला ॲडमिशन घेतली मी आणि MBBS संपता बऱ्याचांशी हे क्लिअर होतं की आपल्याला मानसशास्त्रामध्ये पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. तर MD सायकॅट्री मी ससून हॉस्पिटल BJ मेडिकल कॉलेजमधून केलं आहे आणि त्यानंतर मग 1 वर्ष मेंटल हॉस्पिटलला काम केलं आहे, येरोडा मेंटल हॉस्पिटलला. आणि त्यानंतर मग प्रॅक्टिस सुरू केली, हॉस्पिटल सुरू केलं आणि त्याची मग थोडी ग्रोथ झाली. दॅट्स ग्रेट सर. आणि किती वर्ष झाले तुम्हाला माइंड मॅनेजमेंट ह्याला स्थापित करून? 2014ला सुरुवात केली होती मी, तर आता साधारण 12 वर्ष. नाईस. सो सर, तुम्ही जसं म्हटलं MBBS त्याच्यानंतर MD इन सायकॅट्री, तर युजली पीपल प्रिफर अदर फील्ड्स आफ्टर MBBS, लाईक अ लॉट टाइम्स, लाईक बरेच जण डिरेक्टली मल्टिपल नीट PGs देऊन रेडिओलॉजी, इम्युनॉलॉजी आणि भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये. वाय सायकॅट्री? मग तुम्ही का तो निर्णय घेतला? 2-3 कारणं होते. ते एका गोष्टीसाठी केल्या गेलं असं नाही आहे. एक मुख्य कारण हे आहे की मला सायकॅट्री ऑब्व्हियस वाटायचं की माझे मित्र जेव्हा या गोष्टींमध्ये स्ट्रगल करायचे की त्यांना डिल्युजन्स काय आहेत, हॅल्युसिनेशन्स काय आहेत, डिप्रेशन, अँझायटीमध्ये त्यांना फरक कळत नव्हतं, तेव्हा माझ्यासाठी ह्या गोष्टी खूप ऑब्व्हियस होत्या की साधं सरळत आहे, हे डिप्रेशन आहे, ते अँझायटी आहे, हे डिल्युजन आहे, ते हॅल्युसिनेशन्स आहे, एवढं काय विचार करायची गरज आहे असं मला व्हायचं. पण माझ्या मित्रांना ते कळत नव्हतं. तेव्हाच हे समजलं होतं की सायकॅट्रीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा एज आहे. जेव्हा म्हणजे इतर डॉक्टरांशी जे काही संपर्क तेव्हा राहायचे, तसं फॅमिलीमध्ये कोणी डॉक्टर नसल्यामुळे काही गायडन्स नव्हतं, पण जे काही डॉक्टरांशी जे काही संपर्क व्हायचे तेव्हा एक गोष्ट लक्षात आली होती की सायकॅट्रीमध्ये असं खूप लक्ष देऊन काम करणारे खूप कमी डॉक्टर्स आहेत. तर मग आपण ते करू शकतो, आपल्याला ते कळते पण आहे आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस कोणीच देत नाही आहे, तर इमर्जन्सी सर्व्हिसेसही आपण देऊ शकतो, अशी ती सगळी विचार प्रक्रिया होती. इंटर्नशिपमध्ये ऑलमोस्ट ते शिक्कामोर्तब झालं होतं की जेव्हा मी सगळे पोस्टिंग वेगवेगळे केले, तर अगोदर तरी काही डायलेमा होते की तो पण असा ऑप्शन होता. इंटर्नशिप संपता ते क्लिअर होतं, आपल्याला सायकॅट्रिस्ट करायचं, दुसरं काही नाही करायचं. येस. आणि त्या अनुषंगाने मग सुरुवात केली. मानसशास्त्राकडे तुम्ही वळला. सो मला आता तुमच्या कॉन्व्हर्सेशनमधून जेव्हा तुम्ही सांगितलं की जसं मित्रांना डिप्रेशन, अँझायटी, डिल्युजन, हॅल्युसिनेशन ह्या गोष्टींमध्येही फरक कळत नव्हता, तर लाईक आय थिंक मी ॲज अ प्रोफेसर इन सायकोलॉजी, यू ॲज अ सायकॅट्रिस्ट, आपल्याला कधी कधी ह्या गोष्टी खूपच इझिली कळून येतात की ऑफकोर्स DSMमध्ये, ICDमध्ये हा क्रायटेरिया ह्याचा आहे, हा क्रायटेरिया ह्याचा आहे. बट जेव्हा आपण एका लेमॅनला जातो, लाईक सामान्य नागरिकामध्ये बघतो, त्यालाही हाच प्रॉब्लेम येतो. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये बघितलंय? ज्याला जाणून घेण्याची इच्छा आहे, 2-3 गोष्टींवर फरक पडतो. एक आहे की तुमची ती अंडरस्टँडिंगची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, म्हणजे लेमन्सच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतोय तेव्हा त्यांना ते समजण्याची त्यांचं इंटेलिजन्स त्या लेवलचं आहे का, हा पहिला मुद्दा येतो. आणि दुसरा मुद्दा की त्यांची जाणून घेण्याची इच्छा आहे का. आता काही लोकांचं इंटेलिजन्स खूप छान आहे, पण त्यांनी स्वतःचे दारं बंद करून ठेवलेले आहे की नाही, आम्हाला सगळं कळते, आम्ही जग सगळं बघितलेलं आहे, मी माझ्या कॉलेजचा टॉपर होतो, भले इंजिनिअरिंग कॉलेजचा टॉपर असेल, पण मी मेडिकलमधलं तुमचं काही ऐकणार नाही, माझंच खरं. मग त्यांना नाही कळत. ज्या व्यक्तीची म्हणजे आता एक्स्ट्रीम 2 एक्झाम्पल देतो. माझ्याकडे IITचा पासआउट आहे, ऑलमोस्ट टॉपर आहे, 2-3 कंपन्या आहेत त्याच्या. ज्याला मी हे सगळं समजवायचा प्रयत्न केला तर तो मान्य करत नाही. इन्क्लुडिंग काही डॉक्टर्स आहेत की जे त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी माझ्याकडे येत आहेत आणि त्यांना जेव्हा मी डिप्रेशन, अँझायटी समजून सांगतो, त्यांना त्याच्यावर विश्वास बसत नाही. असं काही नसते, तू काय आयुष्यभर झोपेच्या गोळ्या खाणार का वगैरे अशी वाक्य डॉक्टर्सकडूनही येतात. आणि रिव्हर्स पण आहे. म्हणजे 2-3 क्लासिकल केसेस आहेत माझ्याकडे की त्या तेवढ्या माझ्यावर इम्पॅक्ट करून गेलेल्या आहेत. गावाकडे काम करणारा शेतमजूर आणि एक मेंढपाळ, या दोघांचं मला नेहमी आठवण राहते की त्या मेंढपाळाचं शिक्षण काहीही झालेलं नाही आहे, पण त्याला मी जे काही समजून सांगतो आणि तो जे काही प्रश्न विचारतो ते एक्झॅक्टली परफेक्ट लॉजिकला धरून असतात. म्हणजे त्याला डिप्रेशन, अँझायटी, हॅल्युसिनेशन समजून सांगणं सोपं आहे. म्हणजे ते कसं झालं, तो खूप दुरून येतो, तर त्याच्या एरियामध्ये कोणी सायकॅट्रिस्ट त्याला ओळखीचा नाही आहे किंवा त्याला विश्वास नाही आहे, तर तो 4-5 पेशंट घेऊन आला आहे. तर प्रत्येक पेशंटसाठीचं त्यांनी मला सगळं विचारलेलं आहे. आणि मग तुमचा प्रॉब्लेम हा होता, याचा प्रॉब्लेम हा आहे, 4थ्याचा हा आहे, 5व्याचा हा आहे,
आणि सगळ्यांचं व्यवस्थित समजून घेतो तो. तर शिक्षणाचा त्या समजण्याशी अर्थच नाही. त्यांना ते जाणून घेण्याची इच्छा आहे म्हणून मग त्यांनी ते समजून घेतलं. ज्याला जाणून घ्यायचंच नाही आहे त्यांनी दरवाजे बंद ठेवले, त्याचं काय करून घेणार आपण. सो श्रोते ज्यांना माहिती नाही आहे, OCD हा एक खूप मोठा स्पेक्ट्रमचा डिसऑर्डर आहे, जसं सरांनी सांगितलं. OCD इज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. तर सर जेव्हा सांगत होते आपल्याला OC ट्रेट्सबद्दल, ते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह ट्रेट्सबद्दल सांगत होते. सर ह्या 3 शब्दांना जरा ब्रेकडाऊन करून एक्सप्लेन करू शकता का तुम्ही? OCDला मराठीत आपण मंत्रचळ किंवा मंत्रचाळेपणा असं म्हणतो. ओके. ट्रेट्स म्हटल्यानंतर काही प्रमाणात डिसऑर्डर म्हटल्यानंतर तो आजारापर्यंत गेलेला आहे असं म्हणता येईल. आणि डिसेबिलिटी म्हटल्यानंतर त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आता अडचणी एवढ्या वाढलेल्या आहे की त्याला आता त्याच्यावर मात करण्यासाठी मदतीची गरज पडते. ओके. सो एक साधारणतः एका OCD लाईक समवन हू हॅज ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर तसं दैनंदिन जीवनामध्ये कसे विचार असू शकतात? तुमच्या केसेसमध्ये तुम्ही कुणाला जर भेटला असाल तर? म्हणजे OC ट्रेट्स असणाऱ्या व्यक्तींचे एक्झाम्पल जर द्यायचे झाले तर तुम्ही काही ॲक्टर्सच्या बाबतीत ते ऐकलेलंच आहे, पर्टिक्युलर एकाच्या बाबतीत, की त्याच्यामुळे त्याचे मूवीज खूप छान असतात असं. तसंच काही एम्प्लॉईज असतात की त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये ॲप्रिसिएशनच याच्यासाठी भेटत असते कारण की ते कामं परफेक्ट करतात. जर त्यांचं काम संपलं नाही तर ते काम संपल्याशिवाय घरी जाणार नाहीत. यांना OC ट्रेट्स आहेत. OCD जेव्हा होतो तेव्हा त्या व्यक्तीचं काम संपायसाठीच वेळ लागतोय. म्हणजे आता त्याची एक्सेल शीट तयार झालेली आहे, त्यांनी ते 2 वेळा चेक करून झालेली आहे, त्याच्यात त्याला एकही चूक सापडली नाही, तरी पण तो त्या चेअरमधून उठू शकत नाही, बाहेर निघू शकत नाही, कारण की त्याला ही शंका आहे की त्याच्यात अजूनही चूक असेल, कदाचित मला सापडली नाही, म्हणून तो तिसऱ्यांदा पण चेक करतो, चौथ्यांदा पण चेक करतो. हे ॲबनॉर्मॅलिटीकडे गेलं. कोणीही एखादी इम्पॉर्टंट एक्सेल शीट ज्याच्यात करोडोचं किंवा लाखांचं ट्रान्झॅक्शन आहे आणि त्याच्या हिशोबाने त्यांनी ते एकदा चेक करणं नॉर्मल आहे, दुसऱ्यांदाही चेक करणं काही अंशी डिपेंडिंग ऑन इम्पॉर्टन्स फरक असू शकते, पण त्याच्या पलीकडे जेव्हा जाईल तेव्हा ते ॲबनॉर्मल जाते. बऱ्याच वेळेस OC ट्रेट्स ज्या लोकांना आहे तर त्यांना ऑफिसमध्ये बरंच ॲप्रिसिएशन असते कारण काम परफेक्ट होतात, डेडलाईनलाच होतात, चुकत नाहीत, त्यांच्याकडून चुका होत नाहीत. फक्त डिसऑर्डर कॅटेगरीमध्ये मग ते इम्पेअरमेंटमध्ये जाते की तुमच्याच्याने होतच नाही, मग हे काम तर मला 5 मिनिटात पाहिजे होतं. कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, बॉसला पण ते काम तेवढ्या दिवसात संपवायचं आहे आणि ते जर होत नसेल किंवा त्याच्यामुळे पुढची सिरीज अडकलेली असेल, बाकी एम्प्लॉईज अडकले असले तर मग त्या गोष्टी डिसऑर्डर कॅटेगरीत जातात. ज्यालाच समजते की इथे थांबायची गरज आहे तो ट्रेट्समध्ये, ज्याला समजत नाही की थांबायची गरज आहे तो डिसऑर्डरमध्ये. ओके. सो या ट्रेट्स कॅटेगरीमधून तुम्ही बोलताना पण OCPD ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये बोलला, प्लस ट्रेट्सबद्दल आपण आता बोलत होतो. तर बऱ्याच वेळा कसं होतं की पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स ह्यांना बॅड कॅरेक्टर असंच म्हणून आपण सोसायटीमध्ये बघतो की बाबा हे कॅरेक्टर ट्रेट्स आहेत तुझे, की हा माणूस घाणीच व्यक्ती वाटतो, ह्याला खूपच अहंकार आहे, की हा एकदम तळ्यात मळ्यातच असतो बाबा, की कधी जवळ कधी एकदम दूर गेलेला व्यक्ती आहे. तर हे ट्रेट जे आहेत आणि पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स ह्यांना म्हणजे कसं बघतो आपण सायकॅट्रीच्या दृष्टिकोनातून? ॲक्च्युली पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा PD हा शब्द जो वापरला जातो हा क्लासिकली क्लस्टर B साठी वापरला जातो. ओके. त्याच्याशिवाय पण क्लस्टर A आणि क्लस्टर C पण आहेत. येस. आणि जनरल नेक्स्ट जनरेशन जी बोलते आहे तेव्हा PD किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर जे बोललं जाते हे क्लस्टर B बद्दलच बोललं जाते. क्लस्टर A मध्ये पण काही आजार, काही पर्सनॅलिटीज आहेत, जर त्या डिसऑर्डर कॅटेगरीत गेला तर त्याच्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर इम्पेअरमेंट येते. क्लस्टर C मध्ये पण आहेत ज्याच्यात अँक्शियस अवॉइडन्स वगैरे येतात. त्यांच्यासोबत राहणं पेनफुल नाही असत, पण त्यांचं स्वतःचंच आयुष्य टफ असते. क्लस्टर Bचा रिफ्लेक्शन बाहेरच्या लोकांवर जास्त येते, समाजावर जास्त येते, त्याच्यामुळे पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणून क्लस्टर B वरच जास्त फोकस असतो. त्याच्यात हिस्टॉनिक, बॉर्डरलाईन, अँटी सोशल या कॅटेगरीचे जे आजार आहेत, आजार म्हटल्यापेक्षा पर्सनॅलिटीज आहेत त्या, तर इट इज मोर लाईक की कोणताही प्रॉब्लेम डील करण्याची कोणती एक पद्धत जी आहे ती एक्सेसिव्हली वापरल्या गेली तर ते पर्सनॅलिटी डिसऑर्डर कॅटेगरीत जाईल. ओके. म्हणजे जर एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर ती मनाविरुद्ध घडलेली गोष्ट
डील कशी करायची. आता कोणी चिडू शकते, कोणी रागवू शकते, कोणी बोलणं बंद करू शकते, कोणी रडायला लागेल. तो पॅटर्न जर एक्झॅगरेशनमध्ये असेल आणि खूप फ्रिक्वेंट होत असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवर होत असेल तर मग तो प्रॉब्लेम म्हणजे डिसऑर्डर कॅटेगरीत जाते. आता प्रत्येकाची जी पर्सनॅलिटी असते, प्रॉब्लेम किंवा सिच्युएशन्स फेस करायचा एक पॅटर्न ठरलेला असतो. आनंद झाला तर हा व्यक्ती असा वागणार आहे, दुःख झालं तर हा व्यक्ती असा वागणार आहे, मनाविरुद्ध झाला तर असा वागणार आहे. पण याच्यात अतिरेक कोणत्याच गोष्टीचा नाही आहे. जेव्हा अतिरेक व्हायला लागेल तेव्हा ते डिसऑर्डर होईल. ओके. सो सर मोस्ट पॉप्युलर जे ह्याच्यामध्ये येतात ते मला वाटतं दोनचे सगळ्यात म्हणजे अँटी सोशल तर आहेच, खूपच नावाजल्या जातात आणि अँटी सोशलला ते म्हणतातच की क्रिमिनलच आहे डायरेक्टली. बट त्यालाही सोडून दैनंदिन दिवसामध्ये लाईक दोन नावं सगळ्यात जास्त डिसऑर्डर्स PD क्लस्टर B मधून जे येतात ते एक आहे नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि दुसरं बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर. सो बॉर्डरलाईनमध्ये एक जागे जिकडे रिलेशनशिप्समध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येते. सो एक जिकडे एक नॉर्मल लेट्स से न्यूरोटिपिकल व्यक्ती जो आहे तो त्याच्या पार्टनरसोबत एक संवाद होतोय आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं वाजलं तर तिकडे तो फक्त रागून वगैरे दूर जात आहेत ते. मग एक बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डरवाला जो व्यक्ती आहे तो तिकडे कसा रिॲक्ट करतो? आणि तुझं म्हणणं आहे बॉर्डरलाईन सोबत बॉर्डरलाईनचे इंटरॅक्शन. नाही, बॉर्डरलाईन सोबत न्यूरोटिपिकलचं इंटरॅक्शन कसं होतं मग तिकडे? अच्छा, बॉर्डरलाईनचे सिम्पटम्स किंवा आपण त्याच्याबद्दल. बॉर्डरलाईन व्यक्तींच्या बाबतीत सर्वात म्हणजे परत ही गोष्ट ॲब्सोल्यूट बॉर्डरलाईन आणि बिलकुल बॉर्डरलाईन नाही असं नाही आहे. तो स्पेक्ट्रम आहे. तर माइल्ड बॉर्डरलाईन ट्रेट्स असणे, मॉडरेट लेव्हलवर बॉर्डरलाईन ट्रेट्स असणे आणि सिव्हिअर बॉर्डरलाईन ट्रेट्स असणे असं खूप मोठा स्पेक्ट्रम आहे. बॉर्डरलाईनचं हॉलमार्क आहे की गोष्टी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघितल्या जातात. तर म्हणजे एखादा व्यक्ती जर बॉर्डरलाईनच्या सोबत आहे किंवा इंटरॅक्शन होत आहे तर त्याच्यासाठी एक तर तो पूर्ण चांगला आहे किंवा तो एकदम राक्षस आहे. याच्यामध्ये काहीच नाही असू शकत. मग आता त्या व्यक्तीने त्याच्यासाठी गिफ्ट आणलं, हा तर देव आहे, याच्यासारखा हजबंड मला भेटूच शकत नाही आहे, याच्यापेक्षा चांगला बायको मला किंवा मित्र मला भेटूच शकत नाही आणि गिफ्ट आणल्यानंतर त्याच तासाभरात काहीतरी घडलं की त्यांनी तिच्या किंवा त्याच्या मनाविरुद्ध काहीतरी केलं तर नाही याच्यात तर माझी किंमतच नाही आहे, याच्यासारखा नालायक माणूसच नाही आहे, या लेवलवर चाललं जाते. आता हे एवढ्या टोकाचं जे वागणं आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हे सिव्हिअर बॉर्डरलाईन ट्रेट्स बॉर्डरलाईन पर्सनॅलिटीमध्ये दिसेल. तर त्यामुळे त्याच्यासोबत वागणाऱ्या त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना हाऊ टू डील हा प्रश्न पडतो. म्हणजे मोर ऑफ वॉकिंग ऑन एक्सेल्स होते की तुम्ही काहीही करायला गेले तर काही ना काही नुकसान होणारच आहे आणि त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसमध्ये कधी काय होईल सांगता नाही येत. कोणत्या वाक्याचं वाईट वाटेल, कोणत्याही संदर्भात सध्याच्या किंवा जुन्या कोणत्याही गोष्टींवरून रिॲक्शन येऊ शकते आणि त्याच्यामध्ये भांडणामध्ये त्याचं रूपांतर होईल. त्या अनसर्टनिटीमुळे मग अशा व्यक्तींपासून लोक दूर राहणं प्रेफर करतात. अँड लाईक वेन दीज पीपल कम टू थेरपी तेव्हा त्यांचं कसं असतं? इज दॅट सेम ट्रान्सफर टू द थेरपिस्ट एज वेल की आज मला पॅट केलं बॅकवरती तर मी सगळं चांगलं आणि दुसऱ्या दिवशी मग एकदमच खूपच वाईट झाला माझा थेरपिस्ट? डॉक्टरांनी जर माझ्या विरोधात काही म्हटलं नाही तर डॉक्टर सर्वात चांगला. आणि डॉक्टरांनी मला जर थोडंसं करेक्शन सांगितलं की जे मला पटत नाही आहे तर हा डॉक्टर जगातला सर्वात वाईट. थेरपीमध्ये हाऊ डू यू डील विथ ऑल दिस? टिपिकली सायकॅट्रिस्ट म्हणून मला यांच्याशी जास्त इंटरॅक्शन होत नाहीत. जर झाले तरी मी ते एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंतच असतात आणि मेडिसिन्सचा पार्ट माझ्याकडे येतो. पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स बेसिकली थेरपिस्टकडे जातात, काउन्सिलर्सकडे जातात आणि त्यांनी डायलेक्टिक बिहेवियरल थेरपी म्हणून एक वेगळा प्रकार आहे थेरपीचा, त्याच्यानुसार त्यांना ते थेरपी करावं लागते. पेशंटसाठी क्लासिकली बॉर्डरलाईन पर्सनॅलिटीसाठी असं असते की जसं ते दोन्हीकडे असं बघतायत की ब्लॅक अँड व्हाईट आहे ते स्वतःकडेही तसंच बघतात. त्यामुळे अडचण काय येते की समजा जर तुम्ही त्यांना म्हटलं की तुमचा हा विचार करायची अशी पद्धत चुकलेली आहे किंवा इथे हे विचार बदलायची गरज आहे तर त्यांचं इंटरप्रिटेशन असते की मी व्यक्ती चुकीची आहे. म्हणजे तो व्यक्ती ज्याला पर्सनॅलिटीचे इश्यूज आहे तो असं मानू शकतो की डॉक्टरांनी जर म्हटलं की माझा हा विचार चुकतोय म्हणजे मी व्यक्ती म्हणूनच चुकीचा आहे, ते फक्त त्या विचाराला स्वतःपासून वेगळं नाही काढू शकत. मग त्या कॉन्सिक्वेन्सेसमध्ये ते चिडणे, डिप्रेशनमध्ये जाणे किंवा इम्पल्सिव्हली स्वतःला हार्म करून घेणे अशी काहीही संभावना राहते.
त्यामुळे सिव्हिअर बॉर्डरलाईनसोबत बोलताना खूप काळजीपूर्वक बोलावं लागते. त्याचं स्पेशल ट्रेनिंग असते जे थेरपिस्टला दिलेलं असतं. ओके. तर त्या हिशोबाने ते केलेलं जास्त सोयीचं आहे. म्हणजे ॲज अ सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट आणि थेरपिस्ट तुम्हाला या गोष्टीचं पूर्णपणे अवेअरनेस असला पाहिजे की तुम्ही क्लस्टर बीशी जर डील करताय तर कुठे तुम्हाला हात लावायचा नाही आहे. येस. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे कोणत्याही थेरपिस्टसाठी. येस. खूप मोठं आहे की ते ॲक्च्युली लोकांना हे 3 डिस्टिंक्शन्सच कळत नाहीत की थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट कोण, देन हू विल बी अ काउन्सिलर, देन हू विल बी अ सायकॅट्रिस्ट. आणि त्याच्यामध्येच एक मोठा स्टिग्मा, माझा प्रश्न होता सुरुवातीपासून, मला ॲज अ सायकॅट्रिस्ट मला तोच प्रश्न सगळ्यात जास्त विचारायचा होता ओढून की आत्तापर्यंत ह्या डिस्टिंक्शन्स आपल्याकडे नाही आहेत. प्लस अजूनही आपलं नॉलेज अबाउट मेंटल हेल्थ किंवा नॉलेज अबाउट सायकॅट्री, सायकोलॉजी, मानसशास्त्राबद्दल, मनोविज्ञानाबद्दल हे पूर्ण आपल्या मूवीजकडून आलेलं आहे. तर वेडा झाला रे बाबा माणूस. तर एवढा म्हटलं की एक वेडा माणूस आठवतो, एक केज आठवतो, त्याच्यामध्ये त्याला बांधून ठेवलेलं आहे. अँड युजली ते आता आपण जेव्हा शिकतो बीइंग स्टुडंट्स अँड देन प्रॅक्टिशनर्स इन अ फील्ड, तेव्हा आपल्याला समजतं की दिस इज स्किझोफ्रेनिया, टिपिकल केसेस ऑफ स्किझोफ्रेनिया, की सायकोसिसच्या केसेसमध्ये आपल्याला हे दिसून येतं. बट अजूनही प्रत्येक आजाराला त्याच्याच इक्विव्हॅलंटमध्ये बघितलं जातं. काही झालं तर डिरेक्टली नो, ह्याला बांधून ठेवा आणि ह्याला हे करा. तर सायकोसिसमध्ये पण आर देअर दिस, कॅन वी सी द स्पेक्ट्रम, की स्किझोफ्रेनियामध्ये पण देर इज हॅल्युसिनेशन, बट एकदम अंगावरती धावून मारणारं हॅल्युसिनेशन नाही, इट्स अ मोर सेल्फ टॉर्चरिंग, अँड पीपल डोंट नो अबाउट कॅटेटोनिया और हेअर पिकिंग. सो त्याच्याबद्दल तुम्ही जरा सांगू शकता का अजून? तुझ्या याच्यात 2-3 क्वेश्चन एकत्र झाले. सॉरी सर. डिफरन्शिएट करून देतो मी तुला. अवेअरनेसच्या बाबतीत येस. आतापर्यंत बऱ्याच अंशी असं होतं की जे नॉलेज होतं ते मूवीज आणि ह्याच्यातून येत होतं. आता बऱ्याचशा सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहे, त्याच्यामुळे ते सोपं झालेलं आहे. म्हणजे रिसेंटली माझ्याकडे 10वी-12वीच्या 2 मुली आल्या आहेत ज्यांना हॅल्युसिनेशन सुरू झाले होते. त्यांनी आईवडिलांना सांगितलं आहे हो. की मला आवाज यायला लागलेला आहे, काहीतरी गडबड आहे, आपल्याला डॉक्टरला भेटायचं आहे. तर म्हणजे हा ट्रेंड बदलतो आहे आता. म्हणजे खास करून मोठ्या शहरांमध्ये बदलतो आहे. लहान शहरांमध्ये कदाचित अजून तेवढा इम्पॅक्ट नाही आलेला आहे. सोशल मीडियामुळे बराचसा अवेअरनेस वाढलेला आहे आणि तो पण इम्प्रूव्ह होतो आहे. अगोदरच्या मूवीजनी खूप जास्त स्टिग्मॅटाईज केलं होतं, पण आता काही सेन्सिबल मूवीज पण येत आहेत, त्याच्यामुळे थोडंसं आता ते इम्प्रूव्ह होत आहे. तर त्यातल्या त्यात जर गव्हर्नमेंटनी एज्युकेशनमध्ये त्या गोष्टी इन्क्लूड करायला घेतल्या तर हे खूप सोपं जाईल. पहिला मुद्दा. आणि ते जर 10वी-12वीपासूनच जर कंपल्सरी इन्क्लूड केलं तर त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसमध्ये खूप चांगलं राहील ते. दुसरा तुझा जो क्वेश्चन होता की जे काही मानसिक आजारांमध्ये जे काही आहे ते सगळं स्पेक्ट्रममध्येच आहे. तर कोणताच मानसिक आजार ॲब्सोल्यूट नाही आहे. तर तो खूप माइल्ड प्रमाणातही असू शकतो किंवा खूप सिव्हिअर प्रमाणातही असतो. म्हणजे मला एक केस आठवते. डॉक्टरांची मुलगी होती आणि माझ्याकडे यायच्या अगोदर त्यांनी 3-4 सायकॅट्रिस्टला कन्सल्ट केलं होतं आणि त्याच्यात त्यांना सांगितलं होतं की तुमच्या मुलीला बॉर्डरलाईन आहे. आणि त्यामुळे त्या खूप जास्त पॅनिक अँझायटीमध्ये होत्या की अरे बापरे, माझ्या मुलीला बॉर्डरलाईन आहे, मग आता तर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे वगैरे वगैरे. पण मी तिच्याशी बोलून झालं होतं आणि मग त्यांनी जेव्हा मला हा कन्सर्न सांगितला की मग आता डायग्नोसिस बॉर्डरलाईनचं आहे, मग आता तर काही आयुष्य शिल्लकच नाही आहे वगैरे असं काय बोलत होत्या. म्हटलं असं काही नाही आहे, तिला माइल्ड टू मॉडरेट लेवलवरच आहे बॉर्डरलाईन. ते काही असं खूप मोठं काही झालेलं नाही आहे. आणि ती कदाचित 16-17 वर्षाचीच होती. तर ते म्हणजे डिसऑर्डर म्हणण्यासाठी 18चं वय लागते ते पण नव्हतं. तर शी वॉज इम्पेंडिंग टू बी बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर, बट इट वॉज ट्रीटेबल. ट्रीटेबल म्हटल्यापेक्षा मॉडिफायबल होतं ते. तर त्या गोष्टी सोप्या होत्या. तर त्यांना मग मी पूर्ण स्पेक्ट्रम समजून सांगितलं, तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं. सेम गोष्ट OCD, शिझोफ्रेनिया आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत होतं. त्या शिझोफ्रेनियाचं एक क्लासिकली मला आठवणारं एक्झाम्पल आहे की एका पेशंट परत इथे ते सायकॉलॉजिस्टचा विषय आहे. म्हणजे ही चूक सायकॉलॉजिस्टनी केलेली होती. मी ते बोलू नाही शकत आता. बोलू घ्या, आपण एडिट करू एंडला. सर, XYZ पर्सन ऑफ मेंटल हेल्थ प्रोफेशन, आपण असं बोलू शकतो का? तर एक उच्च शिक्षित आणि बऱ्यापैकी नॉलेजेबल व्यक्ती होता की ज्याला खरंच त्याच्या फील्डमध्ये बऱ्यापैकी रिस्पेक्ट आहे.
त्यांनी एक पेशंट माझ्याकडे पाठवलं होतं, डायग्नोसिस शिझोफ्रेनियाचं होतं. तो माणूस तेवढा नॉलेजेबल होता की त्यांनी डायग्नोसिस सहित पाठवलं होतं की शिझोफ्रेनियाचं पेशंट आहे, पाठवतो वगैरे. मुंबईवरून ॲडमिशनसाठी आलेला पेशंट आहे ते. आणि ॲडमिट केलं, पेरेंट्सशी बोललो मी आणि पेरेंट्सला सगळं समजून सांगितल्यानंतर मी बोलता बोलता म्हटलं की याचं प्रोग्नोसिस चांगलं आहे, आपण अर्ली डायग्नोसिस झालेलं आहे, तर त्याची ट्रीटमेंट होणं हा आता बऱ्याच अंशी व्यवस्थित होईल आणि काही दिवसात हा कामाला जायला लागेल. हे जाऊन त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं, ज्यांनी पेशंट पाठवलं होतं. ही इन्स्टंटली बिकेम सस्पिशियस, दॅट रेफरिंग पर्सन, की नाही ह्या डॉक्टरमध्ये काहीतरी गडबड दिसते, शिझोफ्रेनिया बरा नसतो होऊ शकत आणि डॉक्टरमध्ये काहीतरी फ्रॉड दिसतोय, यांनी फॉल्स प्रॉमिसेस केलेले आहेत. लकीली त्यांनी अगोदर डिस्चार्जच मागितला डायरेक्टली, नातेवाईकांनी डायरेक्ट डिस्चार्ज मागितला आणि आय वॉज लाईक सरप्राईज की 4च दिवस झालेले आहे, आपण सांगितलं होतं की रिकव्हरीला वेळ लागतो आहे आणि अचानक डिस्चार्ज का मागताय. इव्हेंच्युअली सोशल वर्कर्स आणि माझ्या काउन्सिलर्सनी त्यांना विचारलं की नेमकं काय झालं आहे. मग हे सगळं डिस्कशन झालं. ती व्यक्ती तर इथे येऊ शकत नव्हती, तर मग त्यांच्याशी व्हिडिओ कॉल केला, नातेवाईकांना समोर बसून डिस्कस केलं. अडचण अशी झाली आहे की त्या व्यक्तीने जे काही शिझोफ्रेनियाचे पेशंट बघितले होते सगळे ठाणे मेंटल हॉस्पिटलचे बघितले होते. ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये शिझोफ्रेनियाचा तोच पेशंट जातो ज्याची रिकव्हरी इम्पॉसिबल झालेली आहे. त्यामुळे आता त्यांना, म्हणजे त्या जुन्या जमान्यात, आता तो व्यक्ती बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे त्यांना ते शिझोफ्रेनिया म्हणजे ठाणे मेंटल हॉस्पिटल आणि ते म्हणजे गॉन केसेस, तर तुमचा पेशंट आता तसंच आहे आणि तो विषय संपलेला आहे असं त्यांच्या मनात होतं. मग त्यांना मी माझ्या ओळखीचे माझे जे काही पेशंट्स आहेत जे खूप रिकवर झालेले आहेत, ते फंक्शनिंग आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स दिले आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना ते कन्व्हिन्स झालं. मग इव्हेंच्युअली तो पेशंट कव्हर झाला, तो बरा पण झाला, तो कामावर पण जातोय आता. तर बऱ्याच वेळा आता असं होतं की आपण सोशल मीडियाचा पण एक ट्रेंड बघतो की कसं पुढे जात जा सडनली त्या अवेअरनेसला ते चेंज करून म्हणतात की आता तुम्हा सगळ्यांनाच हे होत चाललंय की डिप्रेशन. हळूहळू ट्रेंड आला की बाबा हा आता आपल्याला समजायला लागले डिप्रेशन बद्दल, बट सडनली चेंज होऊन की आता तुम्ही 2 मिनिटासाठी सॅड होऊन जाता तुमची जनरेशन आणि मग परत त्याला डिप्रेशन म्हणतात. तुम्ही थोडीशी तुम्हाला भीती वाटली की तुम्ही लगेच त्याला एन्झायटीचं नाव देताय, बाबा पॅनिक अटॅक तुम्हाला असेच येत आहेत. तर ह्या ट्रेंड बद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं की हे सगळ्याच ह्या सायकल्स असतात, सोशल सायकॉलॉजीच्या सायकल्स आहेत या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत होतात. जसं एक मोठा ट्रेंड जर मी सांगायचा म्हटलं तर अगोदर सगळे अरेंज मॅरेजेस होते, तेव्हा लव्ह मॅरेजेस करणे हे स्टिग्मा मानलं जायचं. आता मेजॉरिटी ऑफ दी मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये लव्ह मॅरेजेस होतात आणि तो नॉर्म आहे. आता जर कोणी अरेंज मॅरेजकडे जात असलं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की काहीतरी मुलात प्रॉब्लेम आहे किंवा मुलीत प्रॉब्लेम आहे की त्यांना अजून कोणी सापडला नाही. आता लव्ह मॅरेजचा हा नॉर्म काही दिवसांनी व्हायला लागेल. त्याच्यात कदाचित असंही होते की सगळे लोक लग्न करायचे, आता लग्न करायचं प्रमाण कमी झालं आहे, पण लग्न न केल्याची नुकसानं लक्षात येते आणि त्याच्यानंतर परत लग्न करणाऱ्यांची संख्या वाढेल. तसंच अरेंज मॅरेजेसची संख्या परत पुढे वाढणार आहे. तर हा सोशल ट्रेंड असतो. त्याच्यात आता एकदमच अवेअरनेस नव्हता, ही जी सिच्युएशन होती ती आता अवेअरनेस येतो आहे असं झालं आहे. पण त्याच्यात आता मोर ऑफ पोल्युशन कॅटेगरीमध्ये झालं आहे ते की ॲक्च्युली क्लिनिकल डिप्रेशन नाही आहे, पण ते बोलायला तेवढं सोपं जाते म्हणून मग ते म्हटलं जाते. म्हणून मग सगळेच म्हणतात मला डिप्रेशन झालेलं आहे, मला ADHD आहे, मला एन्झायटी झालेली आहे असं, आणि मग त्याची ते डायल्यूट होईल. मग त्याच्यानंतर लोक ते म्हणणं बंद करतील आणि त्याच्यानंतर परत एक हॉरिझॉन निर्माण होईल. हा इव्हेंच्युअली बॅलन्स क्रिएट होतो. तो बॅलन्स क्रिएट व्हायला अजून कदाचित 1 किंवा 2 सायकल जातील, कदाचित 10-20 वर्ष जातील आणि त्याच्यानंतर ते ॲक्च्युअल डिप्रेशन काय असते हे लोकांना कळेल. अजूनपर्यंत नाही लक्षात आलेलं आहे, तर लेट इट बी. So what is actual depression? जसं तुम्ही म्हणताय की there is a sense of cycle and trends around, but what is actual depression? You have seen multiple clinically depressed clients. So what is actual depression? What is actual anxiety? कधीतरी उदास वाटणे हे डिप्रेशन नाही, ठीक आहे. काहीतरी सिच्युएशन नुसार त्याची रिॲक्शन येणे पण डिप्रेशन नाही. डिप्रेशन विथ स्ट्रेसर किंवा विदाउट स्ट्रेसर येऊ शकते. जर कंटिन्युअस 7 दिवसापर्यंत सिम्पटम्स असतील तर मग आपण त्याला डिप्रेशन म्हणू शकतो. ते सिम्पटम्स कंटिन्युअस आणि त्या सिव्हिरिटीचे लागतात.
आणि त्या सिमटम्सची एक लिस्ट आहे, चेकलिस्ट आहे. ते सगळे चेकलिस्ट मधले सिमटम्स काय प्रमाणात आहेत त्याच्यानुसार हे ठरते की ते माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर आहे. तर मिनिमम 4 डेज किंवा युजली 7 डेजचा जर कोर्स असेल तर मग आपण त्याला डिप्रेशन म्हणतो. कधीतरी मला आठवड्यातले 2 दिवस उदास वाटते म्हणून त्याला डिप्रेशन म्हणता नाही येणार. आता शक्यतो अजून तरी माझ्यापर्यंत असे क्लायंट्स आलेले नाही आहेत की जे ओव्हर डायग्नोज करतात. युजली माझ्याकडे जर कोणी व्यक्ती येतोय तर तो बऱ्यापैकी विचार करून त्या सफरिंगला फेस करायची त्याची कॅपॅसिटी एक्झॉस्ट झाल्यानंतरच माझ्याकडे येतोय. काही मोठ्या शहरांमध्ये असा खूप जास्त अवेअरनेस आहे किंवा खूप जास्त एक्सपोजर आहे म्हणून काही ठिकाणी काही माझे मित्र आहेत सायकॅट्रिस्ट त्यांच्याकडे इव्हन डायग्नोसिस नसताना किंवा एन्झायटी डिप्रेशन नसतानाही पेशंट्स येतात, क्लायंट्स येतात की ते म्हणतात की आम्हाला डिप्रेशन आहे पण ॲक्च्युली नसते. तर डिपेंडिंग ऑन की पॉप्युलेशन काय आहे आणि तिथे ट्रेंड काय सुरू आहे त्याच्यानुसार हे ठरते की तुमच्याकडे ओव्हर डायग्नोसिसचे येतात, ॲक्च्युअल डायग्नोसिस येतात की अंडर डायग्नोसिस येतात. तर गावाकडे अजूनही अंडर डायग्नोसिस सुरू आहे. एक मिडल क्लासमध्ये अप्रोप्रिएट डायग्नोसिस सुरू आहे. हायर क्लास IT पब्लिक किंवा नेक्स्ट जनरेशनमध्ये ओव्हर डायग्नोसिस काही प्रमाणात सुरू झालेलं आहे. पण जेव्हा केव्हा कोणी मदतीला येते ते आपण होईल तोपर्यंत सगळंच व्यवस्थित इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. नाही काही नसते म्हणून सोडणं चुकीचं आहे. जर अलार्म वाटतोय तर चेक केलेला बेटर सेफ दॅन सॉरी. सो अगेन लाईक यू सेड लॉट ऑफ टर्म्समध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही डिप्रेशन आणि एन्झायटीबद्दल बोलला, बट एक खूप कॉमन वर्ड असतो जे सगळ्यांच्या तोंडावरती असा असतो अवेलेबल मूवीज आणि इंस्टाग्राममुळे किंवा कुठल्याही सोशल मीडियामुळे की नाही मला हा फोन असा बघतो, मला हे माझं असं असतं, मला OCD आहे. नाही मी थोडा OCD सिम्पटम्स आहेत माझे, नाही मला थोडा OCD आहे, माझा OCD ट्रिगर होतोय. हे असंच सहज जे बोलून जातो आपण ते आपण बऱ्याच वेळा दुसऱ्या शारीरिक आजारांबद्दल बोलत नाही की नाही थोडासा जॉन्डिस झालाय, नाही थोडीशी कावीळ अशी निघते म्हणून पिवळे झाले, असं आपण तिकडे नाही. पण OCD हा आपणच इतका मिसडायग्नोज पण करतो. आय थिंक कुठेतरी प्रेव्हलेंटली ADHD म्हणजे कधी कधी आपण आपल्या बिहेवियरल ट्रेट्सला पण तो हे देतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की कुठेतरी ऍक्च्युअल सिव्हिअरिटी जी आहे OCDची ती दुसऱ्यांमध्ये जात नाही, लाईक दे डोंट अंडरस्टँड द सिव्हिअरिटी ऑफ OCD बिकॉज द प्रेव्हलन्स की हो मला OCD आहे. सायकॅट्रीमध्ये स्पेक्ट्रम हा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर नॉर्मल कधी संपते आणि ॲबनॉर्मल कुठून सुरू होते ही खूप फाईन लाईन आहे किंवा ते डिटरमाइन करणं खूप कठीण जाते. तर OCD मध्ये हे क्लासिकली दिसून येते. OCD हे हॉलमार्क आहे की तिथे ॲबनॉर्मॅलिटी संपून नॉर्मॅलिटी संपून ॲबनॉर्मॅलिटी कधी सुरू झाली आहे हे लक्षात येत नाही. म्हणजे घरातून निघत असताना विचार येणे की लॉक व्यवस्थित लागलाय की नाही हे बऱ्याच अंशी सगळ्यांना होते. आणि खास करून जर तुम्ही खूप काही इम्पॉर्टंट वस्तू घरात असेल, खूप जास्त पैसे असतील किंवा सोनं असेल तर तो विचार येतोही आणि कधीतरी परत जाऊन चेक पण केल्या जाते. गाडीत जर काही किमती वस्तू असेल तर त्याच्यामुळे पण तसं गाडी चेक करण्याचं असू शकतं. हे नॉर्मल आहे. पण त्याच्यामुळे जेव्हा व्यक्तीला फंक्शनल इम्पेअरमेंट यायला लागते की तो अडकून राहील, आता तो त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. त्याचा पॅटर्न ठरलेला आहे की त्याला ते पर्टिक्युलर त्या पद्धतीने केल्याशिवाय त्याला स्वतःलाच शांत वाटणार नाही किंवा तो ते न करता पुढे जाऊ शकणार नाही. भलेही समोर कितीही इम्पॉर्टंट किंवा काही अडचण असली किंवा काम असलं तरी पण तो त्याचा पॅटर्न सोडू शकत नाही. त्याला स्वतःला, इतरांना किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागतात एखाद्या पॅटर्नमुळे तेव्हा आपण त्याला डायग्नोसिस देतो OCDचं म्हणजे डिसऑर्डरचं. तर OC ट्रेट्स म्हणजे एकदम नॉर्मल OC ट्रेट्स, OCPD म्हणजे पर्सनॅलिटी डिसऑर्डर, त्याच्यानंतर OCD म्हणजे क्लिनिकली डायग्नोस्ड OCD आणि OCD मुळे डिसेबल झालेला व्यक्ती त्याला रिहॅबिलिटेशनची गरज पडणार आहे असा पूर्ण स्पेक्ट्रम आहे. तर असं याला OCD आहे, याला OCD नाही आहे किंवा हा एकदमच गॉन केस आहे असं आपण नाही जज करू शकतो. याच्यात मी ॲडिशन एक करेल की डिपेंडिंग ऑन सोशल स्ट्रक्चर आणि जॉब प्रोफाईल बऱ्याच वेळेस असंही होतं की काही OCDचे ट्रेट्स फायद्याचे ठरतात. म्हणजे ट्रेट्स म्हणतो मी, डिसऑर्डर नाही किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर पण नाही म्हणत आहे.
ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह एखादा जर व्यक्ती ट्रेड्स असतील तर तो अकाउंटिंगमध्ये जिथे हां. डिसिप्लिन लागतो, जिथे Yes. टीचर्स असतात, मिलिटरी असते, अशा ठिकाणी त्या लोकांना अप्रिशिएट केलं जाते आणि त्याच्यामुळे त्यांची प्रगती पण होते, कारण की त्यांच्याकडून चुका नाही होत. Yes. आता ह्याच व्यक्तीला म्हणजे अशा केसेस असतात की ते ओसी ट्रेड्समध्ये अगोदरपासून होते, मागचे 20 वर्ष त्यांनी तसं काम केलेलं आहे आणि आता इव्हेंच्युअली ते ब्रेकडाऊनमध्ये गेलेले आहेत आणि आता OCD मध्ये गेलेले आहेत. OCD मध्ये. तर आता त्यांना डिसऑर्डर झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जी फंक्शनल कॅपॅसिटी होती ती आता कमी झाली. अगोदर ते परफेक्ट काम करत होते आणि अप्रोप्रिएट टाईममध्ये किंवा थोडंसं जास्त वेळ घेऊन करत होते. आता ते काम संपवूच शकत नाही, कारण की ते इतक्या वेळेस चेक करतायत की ते काम संपतच नाही, मग डेडलाईन्स मीट नाही होत आहे, मग त्याच्यामुळे ते त्यांचा परफॉर्मन्स खराब झालेला. तर आता हे डिसऑर्डर कॅटेगरीत गेलेलं आहे. Yes. तर OC ट्रेड्सचा व्यक्ती कधीही डिसऑर्डरमध्ये जाऊ शकतो आणि OCDच्या पेशंटला कधी कधी ट्रेड्स राहतात आणि ते नॉर्मल पण असते, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. सो सायकोलॉजिस्ट टू सायकॅट्रिस्ट प्रश्न, आपल्या दोन फील्डमध्ये एवढा वाद का आहे? कारण बऱ्याच वेळा असं होतं की सायकोलॉजिस्ट, क्लिनिशियन्स खास करून, सायकोलॉजिस्ट बोलण्यापेक्षा क्लिनिशियन्स, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ह्यांना सायकॅट्रिस्टचं मत पटत नाही, सायकॅट्रिस्टला क्लिनिकल सायकोलॉजिस्टचं कधी कधी मत पटत नाही. बऱ्याच वेळा मी सायकॅट्रिस्टला हे पण बोलताना येते की क्लिनिशियन्स फक्त ओव्हर ग्लोरिफाईड नर्सेस आहेत. आणि प्लस हा सतत हा मला वाटतं जेव्हापासून द टाइम ऑफ फ्रॉइड आपण बोलू शकतो, हे वाटून चालत झालंय की should we go to pathological or symptom based treatment or should we move towards therapy, more like going to the core? ह्या दोन मध्ये काय आहे? तुम्ही यू आर इन द आउट इन द वर्ल्ड, तुम्ही बघता, लोकांसोबत डील करता. मुद्दा असा आहे की हत्ती आहे, हत्तीचे काही पार्ट तुम्ही बघताय, काही पार्ट आम्ही बघतोय, Yes. काही पार्ट न्यूरोलॉजिस्ट, काही पार्ट जनरल मेडिसिन किंवा बाकीचे Yes. डॉक्टर्स बघतात. त्यातला जो व्यक्ती हे म्हणतो की मी पूर्ण हत्ती बघितलाय, तो म्हणा चुकीचा आहे. येस. साधं सरळ गणित आहे ते. Yes. जर ते बायो सायकोसोशल आहे, त्याच्यातले बायोलॉजिकल पार्ट मी बघतोय, पण सायकोलॉजिकल पार्ट तुम्हाला बघायचा आहे, Yes. सोशल पार्ट बघायसाठी सायकोटिक सोशल वर्कर असणार आहे. मी या गोष्टीचा अवेअरनेस ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही क्लिनिशियननी, सायकोलॉजिस्टनी किंवा डॉक्टरनी हे अवेअरनेस ठेवायची गरज आहे की याच्यात मल्टिपल गोष्टी असू शकतात. येस. तेव्हाच त्याच्यातून आपण सक्सेसफुली बाहेर निघू शकतो. येस. तर तुम्हाला इतरांच्या फील्डचा रिस्पेक्ट ठेवावा लागणार आहे. प्रेफरेबली तुम्ही त्याचा तेवढ्या डेप्थमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे, तुम्ही ते अनुभव घेणं गरजेचं आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं ते 2-3 पेशंटचे एक्झाम्पल की सर आयुष्यात रडण्यासारखं काहीच नाही, या माणसाला मी सायकोलॉजिस्टकडे पाठवून काही उपयोग नाही. येस. पण ज्याचं ब्रेकअप झालेलं आहे किंवा ज्याचे कोपिंग मेकॅनिझम ग्रॉसली फॉल्टी आहेत हे मला दिसून येते, त्याला मी औषधं देऊन जास्त काही फायदा नाही आहे. त्याला मी सायकोलॉजिस्टकडे पाठवायची गरज आहे की तू तुझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कर पहिले. आणि बऱ्याच वेळेस त्यांनी फक्त त्या गोष्टी डिस्कस केल्या, त्याला त्याचं आन्सर मिळालं किंवा त्याच्यातून वे आउट मिळालं, कोपिंग बदलता आलं, तर त्याचे प्रॉब्लेम सुटून जातात. खूप सोपं असतं ते. तर बायो सायकोसोशल ह्या तिन्ही लेवलवर आपल्याला ते मॅनेज करावं लागणार आहे. हत्ती पूर्ण पोलीस बघितला नाही. तुम्हाला जर हा अवेअरनेस असेल की हत्ती तुम्ही जो बघितला त्याच्या पलीकडे पण आहे, तर तो रिस्पेक्ट येतो. येस. ज्या व्यक्तींना ॲरोगन्सच म्हणावं लागेल आता की ओव्हर कॉन्फिडन्स आहे किंवा ॲरोगन्स आहे की नाही आम्हीच पूर्ण हत्ती बघितला आहे आणि आम्ही जो बघितला तोच हत्ती असतो, तर मग तिथे ते इतरांना डिसरेस्पेक्ट करतील. येस. तर आयडियली तर तिन्हींनी सोबत बसूनच काम करणं गरजेचं आहे. कोणीतरी एकट्याने फक्त सायकॅट्रिस्टने ट्रीटमेंट करणं, फक्त सायकोलॉजिस्टने ट्रीटमेंट करणं चुकीचं आहे. डिपेंडिंग ऑन आर सिच्युएशन. आता माझ्याकडे समजा एखादा पेशंट रेफर केला जातो, कोणीतरी डॉक्टर किंवा नोन व्यक्ती असते, ते म्हणतात की सर त्याला भास होत आहे, त्याचं काउन्सिलिंग करा. ते चुकीचं आहे. येस. ठीक आहे. आणि एखाद्या व्यक्तीला पर्सनॅलिटीचे इश्यूज आहेत आणि मी त्याला नुसतेच औषधं देणे हे पण चुकीचं आहे. तर हे भान ठेवावं लागेल की कोणाला काय प्रॉब्लेम आहे, तो बायोसायकोसोशल लेवलवर कुठे आहे आणि त्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट करायची. सो कारण मला हा प्रश्न कसा आहे, कारण आय रिमेंबर वन प्रॅक्टिशनर, त्यांनी मला त्याच्यासोबत ऑफकोर्स लिव्हिंग सायकोलॉजिस्ट, त्यांनी हे रॅन्टच केलं होतं प्रॉपरली त्यांच्या सायकॅट्रिस्टसोबत की पेशंट तिकडून रेफर होऊन आला होता सायकॅट्रिस्ट पर्सन फॉर थेरपी, एन्झायटी, जनरल एन्झायटी डिसऑर्डरसाठी. अँड द क्लायंट वॉज लोडेड अपॉन SSRIs, बहुत खूप जास्त, सो मच सो की थेरपीमध्ये गुंगी लागते. तर थेरपी नाही होते आणि फक्त SSRIs वरती आहे आणि फॉर अ लॉंग टाइम ते कंटिन्यूड आहे, डोसेस कमी होत नाहीये. आणि इथे
जेव्हा क्लायंट सोबत बोलणं झालं, सॉरी म्हणजे 2 प्रोफेशनल्सचं बोलणं झालं, तर सांगण्यात असं आलं की क्लायंट जो कंटिन्युअसली SSRIs मागत आहे, बिकॉज दॅट इज मच मोर इझियर टू गो थ्रू. तर इकडे लाईक easier for the client to not sit into the therapy, go through the whole thing, and much more easier to get through the day. So इकडे जनरल पब्लिक जी आहे त्यांना पण एक कळत नाही की आम्ही आता गोळ्या खाऊ, तर गोळ्या खाऊ तर आम्ही किती घेऊ. कारण समटाइम्स असं नको व्हायला की SSRIs आणि अँटीडिप्रेसेंट्स आर ट्रीटेड लाईक पॅरासिटामॉल, की समडे आय एम जस्ट पॉपिंग अप बिकॉज आय हॅव अ प्रिस्क्रिप्शन. आणि असंही नको व्हायला की तो फार्मोलॉजिकल पूर्ण एसेन्सच जायला पाहिजे, बिकॉज दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. लाईक यू सेड, बायो इम्पॉर्टंट आहे जेवढं सोशल आहे आणि तेवढंच फिजिकल आहे. तर ते कसं मॅनेज करू शकतात म्हणजे ॲज अ प्रोफेशनल्स आपण, आणि ॲज पब्लिक त्यांना कसं नॉलेज जाऊ शकतं? याच्यात प्रॅक्टिकल काही प्रॉब्लेम्स आहेत तू विचारतो त्याच्यात. जसं तू म्हटलं की पेशंटला स्वतःलाच सगळ्या पेनमधून जायची इच्छा आहे. मला तिथे 2 पॉसिबिलिटीज मला दिसत आहेत. एक पॉसिबिलिटी ही आहे की तो पेशंट त्या लेवलवर डिस्टर्ब आहे, आयदर सुसायडल किंवा होमिसायडल किंवा ॲग्रेसिव्ह आहे, की त्याला जर ते औषधं कमी करायला गेलं तर त्याच्यानंतर त्याचं किंवा दुसऱ्यांचं आयुष्य जगणं कठीण होऊन जातं. तो एक प्रॉब्लेम असू शकतो. दुसरं हे आहे की ज्या व्यक्तीला मला तुम्ही काही बोलू नका, गोळ्या द्या, हे ॲक्च्युअल ऐकलेले वाक्य आहे. सर ते व्यायाम करायला सांगू नका, 2 रुपयाची गोळी देणार असाल तर 20 रुपयाची द्या, व्यायाम करायला नाही बोलायचं. हे ॲक्च्युअली बोललेले वाक्य, क्लिनिकमध्ये बोललेले वाक्य. या लेवलचा जो पेशंट आहे त्याला आपण नाही करू शकत. म्हणजे याची अडचण काय झालेली आहे की आता पेशंट समजून घ्यायसाठी येत नाहीये, ते स्वतःला गॉड समजतात. आम्हाला अधिकार आहे, आमचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे, पण तुम्हाला त्या लेवलचं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करूच नाही शकत. तुम्हाला एखाद्या वेळेस फ्रॅक्चरसाठी किंवा बाकी गोष्टींच्या ज्याच्या 2-3 गोष्टींचा ऑप्शन असतो किंवा थोडंसं काहीतरी कॉम्प्लेक्सिटी असते, ते एक्सप्लेन केला जाऊ शकतो. सायकॅट्री कसं एक्सप्लेन करणार आहे? आपण क्लासिकली जे म्हणतो की मला माझ्या घरातल्या लोकांची ट्रीटमेंट करणं अलाउड नाहीये, तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटचा निर्णय कसा घेऊ शकता? जर माझ्या ओळखीच्या लोकांची पण ट्रीटमेंट करणं एखाद्या सायकॅट्रिस्टला किंवा सायकोलॉजिस्टला अलाउड नाहीये, त्या एखाद्या व्यक्तीने स्वतः ट्रीटमेंट ठरवायचं म्हणजे तर ते ग्रॉसलीच चुकलं ना. याच्यात सर्वात माझं जे सजेशन आहे, जर तुम्हाला अनफॉर्च्युनेटली जर मानसिक आजारावरती काहीही झालेलं असेल तर तुमचा जो क्लिनिशियन तुम्हाला जे काही सांगतो ते ब्लाइंडली फॉलो करा. त्याच्यात तुम्ही तुमचा से टाकला, सर मला गोळ्याच पाहिजे, मला गोळ्या नकोच आहेत, किंवा तुम्ही हे म्हणत असाल की मला एवढ्या गोळ्याच पाहिजे, मला हीच गोळी पाहिजे, तीच गोळी पाहिजे, म्हणजे ते चुकते. त्यात बऱ्याच अंशी आता रिव्ह्यूजची भानगड झालेली आहे की जर मी म्हणतोय की सर तुम्हाला मॉडरेट लेवलवर OCD आहे आणि हे विथ काउन्सिलिंग कव्हर करणं खूप कठीण जाणार आहे, कितीही इफर्ट्स टाकले तरी एका लेवलपर्यंतच त्याची इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. तिथे बायोलॉजिकल फॅक्टर्स खूप जास्त आहेत. तुमच्या घरात 4 लोकांना OCD आहे आणि सिव्हिअर लेवलचे आहेत, ते डिसेबिलिटीमध्ये गेलेले आहेत, तुम्हाला औषधं लागणार आहे. हा माणूस बाहेर जाऊन मला रिव्ह्यू टाकतो, डॉक्टर म्हणतात गोळ्यांशिवाय तुम्ही बरे नाही होऊ शकत. मी नेटवर वाचलेलं आहे की CBTनी पेशंट बरे होतात. मग आता मला बोलताना जर धास्ती आहे तर मग ते ट्रीटमेंट चुकणारच आहे. प्रत्येक क्लिनिशियनचा स्वतःचं जजमेंट आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टींना किती कशा पद्धतीने फेस करायचं आहे. पेशंटची मर्जी राखून जर ट्रीटमेंट करायला गेलं तर ते ट्रीटमेंट चुकतं. ते खूप साधं सरळ आहे. आणि पेशंटची मर्जी न राखता जर तुम्ही प्रॅक्टिस करायला गेले तर मग बॅड रिव्ह्यूज पडतात. रिझल्ट चांगले येतात पण बॅड रिव्ह्यूज पडतात. दुसरी तरफ कुवा बॅलन्स करावा लागतो. Yes. So तर no, go ahead, sir. So you're saying, sorry. बेसिकली जे काही आहे ते क्लिनिशियनला ठरवू देणे की काय करायची गरज आहे. क्लिनिशियन तुम्ही असा निवडा की ज्याला हत्ती पूर्ण बघितला आहे ह्या ॲटिट्यूडमध्ये नसावा. त्यांनी तो सोपा करतो. कोणत्याही फील्डमध्ये जर तुम्ही हा अप्रोच ठेवला की आपल्याला सगळं कळत नाही तर ग्रोथ होते. जेव्हा तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असं म्हणायला जातं की मला सगळं कळते, तिथे तुमची ग्रोथ थांबली, कॉम्प्लिकेशन्स वाढतात. आजचा आय थिंक आपला सगळ्यांचा एक टेक अवे की आपण हत्ती पूर्ण पाहिला नाहीये, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे कधी काळी जेव्हा मी इंटर्नचे स्वतः लेक्चर्स घ्यायचो, आता अनफॉर्च्युनेटली मला घेता नाही येत आहेत ते लेक्चर, तर माझ्या इंटर्नच्या लेक्चरचा मेन टॉपिक हाच राहायचा
मी हत्ती नाही बघितलेला आहे, तुम्ही पण नाही बघितलेला आहे. या अप्रोचमध्ये नका जाऊ की तुम्ही हत्ती बघितलेला आहे. म्हणजे इंटरव्ह्यूसाठी सायकोलॉजिस्ट येऊन मला जर हे म्हणते की मी योगाने शिझोफ्रेनिया क्युअर करू शकतो तर मग कमीत कमी इंटरव्ह्यू मध्ये तर नको बोलू. तर लोकांना ते म्हणजे आपण आपल्या फील्डमध्ये तरी हे अवेअरनेस ठेवायला पाहिजे की आपण ती नाही बघितलेल्या गोष्टी डिफरंट आहेत, सगळ्यांना माहिती नाही आहे आणि गोष्टी बदलत आहेत. असंही नाही आहे की अगोदरचं जे काही लिटरेचर अवेलेबल आहे ते रिलेव्हंट आहे. सिच्युएशन्स बदलत आहेत. मी जसं म्हटलं की क्लासिकली सायकोटिक पेशंटला अवेअरनेस असणं अपेक्षित नाही. मी 2 मुलींचे एक्झाम्पल दिले तुम्हाला की ते हॅल्युसिनेशन्स होत आहेत ते स्वतः सांगत आले आहेत. लेवल ऑफ इन्साइट हे बदललं ना मग खूप. सायकोसिसचा हॉलमार्क आहे लॅक ऑफ इन्साइट. येस, तुम्ही चेंजेस करून टाकलं इकडे. नाही एवढं बरोबर आहे, ट्रू. जेवढं अर्ली नॉलेज असेल सो त्याच्यावरूनच आहे माझा पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी की वी स्पोक अबाउट हत्ती न बघणं, पण ते प्रोफेशनलसाठी झालं. जसं त्या मुलीला तुम्ही म्हटलं की दे न्यू दॅट बाबा ऐकायला येतं काहीतरी, आय थिंक वी नीड टू रश टू द डॉक्टर. हाऊ इन जस्ट 3 टिप्स करंट पॉप्युलेशनसाठी व्हॉट वुड यू सजेस्ट? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असू शकतात ते किंवा अर्ली आयडेंटिफिकेशन मेजर्स असू शकतात. एनी 3 टिप्स फॉर आयदर ऑफ दोज जर तुम्हाला द्यायचे असतील जनरल पब्लिकला तर तुम्ही काय सांगाल? ऑथेंटिक सोर्सेस जे आहेत जिथे आजारांबद्दलचं आणि भावनांबद्दलचं खूप ऑथेंटिक नॉलेज मिळू शकते. त्या नॉलेजचं एक म्हणजे बेसिक अभ्यास झालेला असला पाहिजे. जिथे कुठे तुम्हाला ऑथेंटिक माहिती भेटते आहे मानसिक आजारांबद्दल आणि भावनांबद्दल त्याचा अभ्यास व्यवस्थित झालेला पाहिजे. तर खूप लिमिटेड असला तरी चालेल. आयडियली जर ते सिलेबसमध्ये असेल गव्हर्नमेंटनेच ॲड करून दिलं तर सोपं जाईल. पण काही चॅनल्स वगैरे अवेलेबल आहेत त्यांच्यामध्ये असू शकते. दुसरा पार्ट आहे की प्रिव्हेन्शन कसं शक्य आहे. प्रिव्हेन्शन ज्यांची ससेप्टिबिलिटी 0 तर 0.1 पासून तर 10-15 पर्यंत आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही प्रिव्हेन्शन वापरू शकता. त्याच्यात तुमचा सोशल सपोर्ट व्यवस्थित असला पाहिजे. सायकोलॉजिकली जे की तुम्ही डील करायचे तुमचे पॅटर्न्स आहेत सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं. तर तुम्हाला फॉल्टी वाटत असतील तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमधून तुम्हाला तो इन्फॉर्मेशन कधी कन्वे झालेली आहे की तुम्ही फॉल्टी वेमध्ये कोप करताय तर ती सिच्युएशन लगेच बदलून घ्या म्हणजे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस वाईट नाही होणार. जसं ओसी स्पेक्ट्रममध्ये ओसी ट्रेट्समध्ये असणाऱ्या व्यक्तींनी जर खूप सुरुवातीलाच या गोष्टीचा काळजी घेतली असती, थेरपी घेतली असती, नुसतं काउन्सिलिंग घेतलं असतं कदाचित OCD झालंच नसतं. तर ती ट्रीटमेंट म्हणजे ती मदत अगोदरच घेता आली असती. तिच्या नवऱ्याने तिला खूप आधीच म्हटलं होतं की तू इतकं काम नको करत आणि तेव्हा जर ती थेरपीला आली असती तर OCD थांबला असता. पण मग इव्हेंच्युअली ते OCD लाईन अप झालं आणि मग त्याची औषधं सुरू झाली. तर प्रिव्हेन्शनसाठी तुम्ही जर ट्रेट्स असतील तर तुम्हाला तुमचे कॉग्निटिव्ह पॅटर्न्स आणि कोपिंग स्किल्स ॲडजस्ट करायचे ते थेरपीने किंवा लोकांच्या प्रोफेशनल्सच्या मदतीने ते कव्हर होऊ शकते. जर तुम्हाला काही स्ट्रेट्स नसतील तर रेझिलियन्स म्हणून तुम्हाला तुमचं फ्रेंड्स तुमचे कोपिंग मेकॅनिझम्स तुमचे हॉबीज वगैरे ह्या पद्धतीने ठेवायचं की तुमचा स्ट्रेस वाढला नाही पाहिजे. आणि कधी कधी ऑकेजनल डिस्ट्रेस होणारच आहे, काही गोष्टी अनएक्सपेक्टेड होणारच आहे ॲक्सिडेंटसारख्या. तर त्याच्यासाठी तुम्हाला रेझिलियन्स बिल्डअप करायचं आहे. मग त्या रेझिलियन्ससाठी तुमच्याकडे बॅकअप पाहिजे की ह्या सिच्युएशनमध्ये माझे मित्र किती आहेत, परिवार किती स्ट्रॉंग आहे. या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला रेझिलियन्स मिळतो की जर क्रायसिस झालं की एक सपोर्ट माझा फायनान्शियल सपोर्ट जर अचानक केला तर दुसरा फायनान्शियल सपोर्ट आहे किंवा कमीत कमी मी माझ्या वडिलांकडे जाऊ शकतो, माझ्या भावाकडे जाऊ शकतो की त्या मुवमेंटमध्ये मॅनेज करायला. फायनान्शियल सपोर्ट गेला आहे तर तुम्हाला इमोशनल सपोर्ट तरी कोणीतरी करता येईल हे पाहिजे. तर वेल कनेक्टेड राहणे ही खूप चांगली रेझिलियन्स आहे. रेग्युलर एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि जर इन केस तुम्हाला बॅड लक तुमचा आणि तुम्हाला आजार झालाच किंवा तुमची ससेप्टिबिलिटी जास्त आहे आणि त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसमध्ये सुरुवातीचे लक्षणं दिसतात आहेत तर त्या ट्रीटमेंटसोबत भांडायची गरज नाही, त्या ट्रीटमेंटसोबत स्ट्रगल करायची गरज नाही.
जायचं औषधं घ्यायचं आणि सुखाने जगायचं, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. म्हणजे जसं आजपासून 20 वर्षाआधी चष्म्याच्या बाबतीत स्टिग्मा होता. येस. चष्मा लागला तरी लोक वापरत नव्हते. आता तो ते इझिली वापरलं जाते आणि त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झालेली आहे. स्टेटमेंट ऑफ स्टाईल आहे तिथं. ते थोडंसं चुकीचं झालेलं आहे, पण लेट इट बी. तर मुद्दा हाच आहे की डिप्रेशन, अँझायटी किंवा ADHD हे स्टेटमेंट ऑफ स्टाईल नाही झाले पाहिजे. येस. किंवा ते सिम्पथी सिकिंगसाठीचं किंवा काम टाळण्यासाठीचे बहाणे नको व्हायला. येस. तर आपल्याला तो बॅलन्स करावा लागणार आहे. तर तो बॅलन्स अचीव्ह व्हायसाठी ते कदाचित एक सायकल जाईल 10 वर्षाची, 15 वर्षाची. त्यानंतर मग एम्प्लॉयर्सला कंपल्शन होऊन जाणार आहे, टीचर्सला कंपल्शन होऊन जाणार आहे हे समजून घेण्याचं की डिप्रेशन खरंच काय असते. हा म्हणतोय मला डिप्रेशन आहे, तर ते खरंच डिप्रेशन आहे की नाही, त्या इव्हेंच्युअली त्याचा अवेअरनेस वाढून जाणार. होप, लेट्स होप that it becomes more awareness and not style statement. आपण प्रयत्न करू की लोकांचा अवेअरनेस वाढावा. येस, आपलं त्याच्यावरती प्रयत्न सतत चालू राहील. सो आय थिंक दॅट्स इट. थँक्यू सो मच सर फॉर दिस वंडरफुल कॉन्व्हर्सेशन. आय थिंक खूप इन्साइटफुल होतं आजचं कॉन्व्हर्सेशन, स्पेसिफिकली इवन लाईक फॉर अ प्रोफेशनल अँड फॉर अदर पीपल एज वेल. कारण एक हत्तीची गोष्ट मला आय थिंक दॅट इज समथिंग दॅट आय ऑलवेज कॅरी, की हत्ती सगळ्यांनाच पूर्ण दिसत नाही. आपण छोटे छोटे भाग बघतो, सगळे सोबत आलो तर तो हत्तीचा पूर्ण पिक्चर बनेल. सेकंड दिस आता तुम्ही लास्टला जे बोलून गेला दॅट वॉज आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट, की लेट्स नॉट मेक इट अ स्टाईल स्टेटमेंट. चष्म्याचं जसं आलं तसं आपण नको करायला, अतिरेक नको करायला त्याचा. आणि अजून एक गोष्ट आहे की आपल्याला त्या तीनही पैलूंवरती बघणं गरजेचं आहे, बायो, सायको आणि सोशल, आणि कसं ते इंटिग्रेटिव्हली आपण काम करू शकतो. सो थँक्यू सो मच फॉर दिस अमेझिंग टाइम ऑफ युअर्स. सो श्रोते हो, आज आपल्यासोबत होते डॉक्टर जयदीप पाटील फ्रॉम माइंड मॅनेजमेंट. ही हॅज बीन अ ग्रेट हेल्प टुडे, अँड त्या टिप्स ज्या त्यांनी तुम्हाला आज दिल्या, तुम्हाला जेवढं पण नॉलेज मिळालं असेल तर प्लीज टेक ऑन दॅट नॉलेज अँड कीप ट्यून विथ अस. थँक्यू सो मच सर. आय थिंक आपण पुढे पण असेच काही अजून पॉडकास्ट करत राहू मोर डिटेल टॉपिक्सवरती.